आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जुने येडूर तालुका चिकोडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री पवाड सिद्धेश्वर व श्री हनुमान देवस्थानचा लोकार्पण सोहळा, मूर्तीची दिव्य प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्रीशैल जगद्गुरू 1008 जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडिता आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा झाला. आमदार गणेश हुकेरी यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. आमदार निधीतून मंदिराच्या बांधकामासाठी 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सकाळी अण्णय्या स्वामी, महालिंग स्वामी यांच्या पौरोहित्याखाली होम हवन, विविध पूजाविधी पार पडले. कृष्णाप्पा उमराणे, बसवराज चंचनावर, महेश दड्डे, भीमगौडा पाटील, सचिन पाटील, इरगौडा चौगला या दाम्पत्यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी चिदानंद बजप्रभू कोरे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, कारखान्याचे संचालक अजितराव देसाई, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. देवस्थान समितीचे रामा अमनगी, इरान्ना अमनगी, लक्ष्मण अमनगी, गिरिमल अमनगी यांच्यासह राहुल देसाई, सिद्धगौडा मगदूम, डॉ. सुकुमार चौगले, नरसगौडा पाटील, शिवानंद करोशी, महेश कागवाडे, पांडुरंग कोळी, बाळकृष्ण मध्यापगोळ, भीमगौड पाटील, शिवहंजी, संजय पाटील, श्रीकांत उमराणे, दादा नरवडे, पोपट करोशी, सुरेश कागवाडे, चंदू कमते, जयपाल बोरगावे, भोपाल बोरगावे, तेजू पाटील, बाळू उमराणे, नरसगौडा कमते, चणप्पा हकारे, इरगौडा पाटील, अडवय्या, अरळी कट्टीमठ, येडूर तसेच जुने येडूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. SB न्यूज विष्णू शिंगाडे, येडूर. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.